सप्तशृंगी देवीचा नवरात्रोत्सव येत्या 3 ते 12 ऑक्टोबर दरम्यान पार पडणार आहे. यासाठी कळवण येथील प्रांत तथा सहाय्यक जिल्हा अधिकारी आकनुरी नरेश व तहसीलदार कळवण यांच्या अध्यक्षतेखाली सर्व शासकीय निमशासकीय विभागाची यात्रा नियोजन आराखडा आढावा बैठक ट्रस्टच्या कार्यालयात घेण्यात आली. सर्व विभागांनी यात्रा कालावधीत आपली जबाबदारी चोख पार पाडण्याचे आदेश संबंधित अधिकारी यांना देण्यात आले आहेत. चोख बंदोबस्तात नवरात्रोत्सव पार पडण्यात येणार आहे. प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर टाळण्यात यावा यासाठी सप्तशृंगी गडावरील टोल नाक्यावर भाविकांची तपासणी करण्यात यावी अशा सूचना नरेश यांनी ग्रामपंचायतीला केल्या आहे. भगवतीचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी खास सोय करण्यात येणार असून मंदिर दर्शनासाठी 24 तास खुले ठेवण्यात येणार आहे. 9 ते 10 लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी येतील असा अंदाज प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. ट्रस्टतर्फे श्री भगवती मंदिर, सभामंडप, पाणी पुरवठा, वीज पुरवठा, आरोग्य, मोफत महाप्रसाद व्यवस्था तसेच परिसर बंदोबस्त, साफसफाई, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. दहशतवादी हल्ला व नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास भाविकांसाठी विमा काढण्यात आला आहे. तसेच पूजेचे पत्रिकेचे निमंत्रण भाविकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हॉट्सॲप, फेसबुक व टपालाद्वारे पाठवण्यात आले असल्याची माहिती सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी दिली. सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर व शिवालय तलावाच्या परिसरात एकूण 65 कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तसेच पहिल्या पायरीजवळ 2 व मंदिरात 2 असे 4 मेटल डिटेक्टर बसवण्यात आले आहेत. दरम्यान प्रदक्षिणा मार्ग बंद करण्यात आला आहे. यात्रा कालावधीत नांदूर येथे वाहनतळाची व्यवस्था करण्यात येणार असून गडावर खासगी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. तर गावातील वाहने व अतिमहत्त्वाच्या भाविकांकरिता वाहने गडावर नेण्यासाठी पासेसची व्यवस्था करण्यात येणार आहे. स्वच्छतेसाठी कंत्राटी कामगार यांची नेमणूक यात्रा कालावधीसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येणार आहे. नांदुरी वाहनतळावर तात्पुरती स्वच्छतागृहे, शौचालये उभारण्यात येणार आहेत. ग्रामपंचायत व ट्रस्टमार्फत पिण्याच्या पाण्याचे टँकरद्वारे व्यवस्था केली जाणार आहे. सप्तशृंगी गडावरील चैत्रोत्सव कालावधीसाठी जिल्हा परिषद नाशिक व पंचायत समिती कळवण व आरोग्य विभागाच्या वतीने सप्तशृंगी गड नांदूर येथे येणारे लाखो भाविकांच्या वैद्यकीय सेवेसाठी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, परिचर तज्ज्ञ, डॉक्टरांच्या नेमणुका करण्यात येणार आहेत. आयुर्वेद सेवा संघ व अन्य काही संस्थांच्या मदतीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच रुग्णांसाठी ट्रस्ट व जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्याकडून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नांदोरी व सप्तशृंगी गड येथे पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, महिला पोलीस निरीक्षक, महिला होमगार्ड व नागरिक संरक्षक दल, ग्रामसुरक्षा दल, अग्निशमक दल आदींचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन नाशिक विभागातून कळवण आगार यात्रा कालावधीत भाविकांना नांदूर येथे सप्तशृंगी गड येण्या जाण्यासाठी 80 एसटी बसेस व 375 एसटी बसेस जळगाव, नंदुरबार, धुळे व इतर ठिकाणी जाण्या-येण्यासाठी उपलब्ध करून देणार आहे. भाविकांची गर्दी वाढल्यास जादा बसेसही उपलब्ध करून देणार असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले आहे. अपघाती वळणाला वाहतूक नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार असून भाविकांसाठी सप्तशृंगी गडावर धोड्या कोड्याच्या विहिरीजवळ स्वतंत्र बस स्थानक उभारण्यात येणार आहे. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त जनसंपर्क अधिकारी भिकन वांबळे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, कळवणचे पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, वनविभाग अधिकारी, पत्रकार, महाराष्ट्र रोपवे व्यवस्थापन, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. सर, नवरात्र संदर्भात आज आढावा बैठक झाली. या आढावा बैठकीमध्ये प्रशासनाने कोणकोणते निर्णय घेतले आणि त्याची थोडी माहिती द्या. आज आपण नवरात्रीसाठी सर्व नियोजन केलेले आहे आणि या बैठकवर सगळं जे वेगळं विविध डिपार्टमेंट्स आहेत ते उपस्थित होते. त्यांनी आपण सूचना दिलेली आहे की PWD असेल आणि ST महामंडळ असेल, ग्रामपंचायती असेल, त्यांनी हेल्थ डिपार्टमेंट असेल, त्यांनी सगळ्यांना सूचना दिलेल्या आहे आणि भाविकांसाठी काही सोयीसुविधा आपण देणार आहे ते सगळं उपस्थित आणि व्यवस्थित करा म्हणून आणि ते सगळं तयार करा म्हणून आपण सूचना दिलेली आहे. या आढावा बैठकीमध्ये महत्त्वाचे असे कोणते निर्णय झाले? या आढावा बैठकमध्ये जे मागच्या नवरात्रीमध्ये काही
सूचना दिलेल्या आहे ते सूचना पूर्ण करावं म्हणून आम्ही सांगितले आणि भाविकांसाठी हे त्यांना दर्शन ते चांगला होईल आणि याच्यासाठी आपण PWDकडे जे रस्ता आणि महावितरण कंपनीकडे जे विद्युतसाठी बिजलीसाठी आपण सूचना दिलेल्या आहेत आणि एक मुद्दा उपस्थित होते डेंग्यूसाठी मुद्दा उपस्थित केलेले त्यांच्यासाठी पण आपण हेल्थ डिपार्टमेंटला हे कॅम्प लावणं म्हणून आणि सांगितले होते आणि पोलीस बंदोबस्तसाठी आपण सूचना दिलेले त्यांनी जास्त पोलीस बंदोबस्त पार्किंग व्यवस्थासाठी आणि हे गडावर पार्किंग त्यांना उपस्थित करा म्हणून आपण सांगितले आणि दुसरा मुद्दा होतं पोलीस ST बंदोबस्त मंडळाचं. किती आहे सर? पोलीस बंदोबस्तासाठी आपण अपेक्षित केलेले हे 1800 पोलीस बंदोबस्तासाठी अपेक्षित केलेले आहे ते ते ST वरच्या कार्यालयामध्ये बस? येणार आहे ST महामंडळाच्या कमीत कमी 300 ST बसेससाठी आपण अपेक्षित केलेले ते येणार आहे याचा हे सूचना आहे ते प्रशासन तुमच्यासाठी सगळं काम पूर्ण करणार आहे आणि भाविकांसाठी ते अपेक्षित आहे ते इकडे येऊ आणि ते चांगलं दर्शन करू आणि ते निघू आणि भाविकांसाठी हे पण सूचना आहे हे या वर्षासाठी आम्ही निर्णय घेतले ते पूर्ण प्लास्टिक बंदी आणि कचरा बंदीसाठी आपण निर्णय घेतले ते सूचना तुम्ही पालन करा आणि आम्ही सूचना देतो मंदिरात VIP पास चालणार आहे का यात्रेमध्ये? मंदिरामध्ये VIP पास चालणार नाही आहे हे आपण सूचना देतो हो. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी तुषार बर्डे, सप्तशृंगी गड.